नमस्कार. स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मला बऱ्याच जणांनी विचारलं की आयुष्य घडवण्यासाठी नक्की करायचं तरी काय? कारण आयुष्य घडवण्यासाठी आज सोशल मीडियावरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रशिक्षक, ट्रेनर्स, गुरु, स्पिरिच्युअल मास्टर्स यांच्याकडनं आज एवढी माहिती पुरवली जाते की मग लोकांना प्रश्न पडतो की आयुष्यात बदल करण्यासाठी, आयुष्य घडवण्यासाठी नक्की कुठल्या गोष्टीचा आधार घ्यायचा? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आणि ह्याला मी पण काही अपवाद नव्हतो. कारण ज्या वेळेला मी देखील या गोष्टीचा शोध घेत होतो, त्यावेळेला मला देखील हेच प्रश्न पडत होते की आयुष्य बदलण्यासाठी, आयुष्य घडवण्यासाठी नक्की करायचं तर काय आहे? परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला आयुष्य घडवण्यासाठी पहिला स्वतः काय बदल करायचा आहे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि स्वतः करण्यासाठी जो काही बदल करायचा आहे, तो बदल करण्यासाठी तुम्हाला कर्माच्या स्तरावरती, मानसिकतेच्या स्तरावरती आणि त्यासाठी जी एक युनिव्हर्सलचा सपोर्ट लागतो, जी एक वैश्विक शक्ती, जी डिवाइन पॉवर लागते, जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा ज्या स्पिरिच्युअल गोष्टींपासून मिळते, मग त्या अनेक प्रकारच्या असतील. यंत्र असेल, हे जसं मी हे घातलेले क्रिस्टल्स असतील, रत्न असतील, वनस्पती असतील, वेगवेगळ्या प्रकारची साधनं असतील, जे काही आहे, ज्याच्यामधनं आपल्याला ती वैश्विक एनर्जी सपोर्ट करते, ती शक्ती सपोर्ट करते, हे त्या गोष्टींचा सपोर्ट मिळवण्यासाठी आपण त्या गोष्टी वापरतोय. तो सपोर्ट आपल्याला कितपत आहे, या तिन्ही गोष्टी चेक कराव्या लागतात. आता या तिन्ही गोष्टींची इन्फॉर्मेशन मार्केटमध्ये म्हणा, युट्यूबवर म्हणा, तुमच्या राहत्या ठिकाणी म्हणा, इतकी अवेलेबल आहे किंवा ऑनलाईन पण म्हणा, इतकी अवेलेबल आहे की मग लोकांना प्रश्न पडतो की नक्की अरे करायचं तर काय करायचं? तर याच्यावरती फार सोपं उत्तर आहे. तुम्हाला जे पटतं आणि जेवढं तुम्हाला पॉसिबल असेल तेवढं करायचं. तेवढं स्वतःला घडवत राहायचं, तेवढ्या गोष्टी शिकत राहायच्या. कारण आज झालेलं काय आहे माहितीये, की जसं हे गुगल आले आहे, युट्यूब आलं आहे, त्यामुळे माणसाच्या आयुष्यात एक प्रकारची सहजता निर्माण तर झालेली आहे, परंतु त्यामुळे मनुष्य एक शॉर्टकट आयुष्यात शोधतोय, एका शॉर्टकट वरती डिपेंडेबल राहतोय, की एखादी इन्फॉर्मेशन, हा मग ह्याच्यावरती काय माहिती मिळते का, गुगलवर बघ, युट्यूबवर बघ, आणि मग त्याच्यात जे ज्ञान मिळतं ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, परंतु ते मर्यादित ज्ञान असतं, जे त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देत नाही. आणि ह्या शॉर्टकटमुळे काय होतं माहितीये, की मनुष्य शॉर्टकटला मुकलेला आहे. जो शॉर्टकट असतो आयुष्यात घडवणारा, त्याला तो मुकतो. मेन त्यांनी हे बघितलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, की आपल्या आयुष्यात आपल्याला जो बदल करायचा आहे, तो कुठल्या लेवलला करायचा आहे. जसं मी 3 लेवल सांगितले आणि हे 3 लेवल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. पहिलं म्हणजे कर्म, दुसरी म्हणजे तुमची मानसिकता, आणि तिसरं जे आता मी सांगितलंय स्पिरिच्युअल गोष्टी, ज्याचा तुम्ही सपोर्ट घेताय आपल्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात ती अपॉर्च्युनिटीज येण्यासाठी, सक्सेस येण्यासाठी. ह्या 3 गोष्टींमध्ये तुमची लेवल काय आहे, हे पहिलं तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. होतं काय माहितीये, की अशी माणसं असतात, जे मनुष्य असतात अशी,
जे बरेच प्रयत्न करत असतात, स्पिरिच्युअल गोष्टींचा सपोर्ट घेत असतात, त्यांचे जे कर्माच्या स्तरावरती जे प्रयत्न असतात ना, म्हणजे जी युनिव्हर्सल सपोर्ट आहे, तो ज्याला मदत करणार आहे ते कर्म त्यांच्यामधनं कमी पडत असतात. म्हणजे त्यांचे जे काही प्रयत्न आहेत काम करण्यासाठी, जे काही काम करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचे जे विचार आहेत ते बदलले पाहिजे. निष्काम भावनेने काहीतरी गोष्टी करणं, काम करणं, हा मेहनत करणं, जे काम करतोय त्याच्यामध्ये नवीन नवीन स्किल्स शिकणं, नवीन नवीन गोष्टी डेव्हलप करणं, हे तो करायला लागतो आणि मग त्याला ती सहजता मिळायला लागते. आणि मग होतं कसं, की त्याची धारणा अशी होती, की आयुष्यात मेहनत करणं म्हणजे एक योग्य गोष्ट आहे. बाकी हे रत्न, खडे, देव, धर्म, कर्मकांड, हे रिच्युअल हे सगळं थोतांड आहे. तो हे असंच म्हणतो, की हे सगळं YouTubeवरती बघा, काय-काय लोकं त्याची मस्करी उडवतात, की हे काय, हे असं कुठे असतं का? चमत्कार वगैरे असे होतात का? हे ऋषीमुनी असे हे असे भेटतात काय? काय असं केलेलं आहे का? कर्मच मेन हे आहे, असं ते सांगतात. आणि जी लोक कर्मच करत असतात, त्यांना स्पिरिच्युअल सपोर्ट मिळत नसतो. ते ज्या वेळेला त्या स्पिरिच्युअल गोष्टीचा सपोर्ट घ्यायला सुरुवात करतात, त्यावेळेला त्यांच्या प्रयत्नांना एक प्रकारची गती मिळायला लागते. एक प्रकारची सहजता मिळायला लागते, अपॉर्च्युनिटीज त्यांच्या आयुष्यात यायला लागतात आणि मग त्यांची धारणा अशी होते, की आपण जे काही रत्न वापरतोय, यंत्र वापरतोय, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात हे डेव्हलपमेंट झालेलं आहे. दोन्ही प्रकारची माणसं आपापल्या परीने योग्य आहेत, परंतु दोघांना हे कळत नाहीये, की त्यांच्या आयुष्यामध्ये काय कमी पडत होतं. एकाच्या आयुष्यात कर्म कमी पडत होते आणि एकाच्या आयुष्यात स्पिरिच्युअल सपोर्ट कमी पडत होता. आणि जे लोक ह्या दोन्ही गोष्टींचा आधार घेतात आहेत, त्यांच्या आयुष्यात एकच गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे या दोन्ही गोष्टींबद्दल जी मानसिकता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे, पॉझिटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे, तो पॉझिटिव्ह माइंडसेट कमी पडतो. त्यामुळे काही व्यक्ती या दोन्ही गोष्टी करून पण त्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळत नाही. कुठे कुठे फिरतात आहेत, काय काय गोष्टी वापरतात आहेत, भरकटतात आहेत, कंटाळलेले आहेत, बोलतात आहेत की अरे बस झालं, सोडून देतो हे सगळं. परंतु त्यांना एक कळत नाहीये की त्यांची स्वतःची अवस्था काय आहे, त्यांच्या मानसिकतेमध्ये, त्यांच्या धारणेमध्ये कुठल्या प्रकारचे विश्वास आहेत, जे त्या स्पिरिच्युअल गोष्टींकडे एक नकारात्मक दृष्टिकोन करतात आहेत, जे कर्माकडे एक नकारात्मक दृष्टिकोन करतात आहेत, जे स्वतःला इतकं हिणवतात आहेत, इतकं त्यांनी स्वतःला म्हणजे लुजर मानलेलं आहे, कमी मानलेलं आहे, की त्याच्यामुळे त्यांचे कर्म किंवा ते घेत असलेला स्पिरिच्युअल सपोर्ट त्यांना ती साथ देत नाही. मग अशात ते तरी पण त्यांची जी शोधण्याची जी एक पॅशन्स असते, त्यांचा जो ध्यास असतो त्याच्यामधनं त्यांना काहीतरी गोष्ट सापडते आणि मग ते म्हणतात, की ही एकच गोष्ट खरी आहे. बाकी हे सांगतात ना, हे खडे, हे रत्न, हे क्रिस्टल, हे सगळं झूट आहे. म्हणजे बघा, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टीची कमतरता आहे ना, त्या गोष्टीचा सपोर्ट तुम्हाला भेटायला पाहिजे. तुमच्या कर्मामध्ये जर कमतरता असेल, तर कर्माशी रिलेटेड म्हणजे तुमचा नोकरी व्यवसाय असेल किंवा तुमचं जे काही कर्म करताय त्याच्यामध्ये जर काही नकारात्मकता असेल, तर ती तुम्हाला दुरुस्त करायला पाहिजे. तुम्हाला स्पिरिच्युअल सपोर्ट कमी पडत असेल, तर तो स्पिरिच्युअल सपोर्ट तुम्ही घेतला पाहिजे. मग तो कुठल्याही पद्धतीने घ्या. तुम्ही क्रिस्टलद्वारे घ्या, यंत्राद्वारे घ्या, पूजा-पाठ करा, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र कितीतरी उपाय आहेत. तुमच्या मानसिकतेमध्ये जर कमतरता असेल, तर त्याच्या मानसिकतेशी रिलेटेड तुम्हाला गोष्टी डेव्हलप करायला पाहिजे. आणि हा आहे शॉर्टकट आयुष्याचा. परंतु
आयुष्याला जर सर्व परीने घडवायचं असेल, सर्व परीने समृद्ध करायचं असेल, तर सर्व परीने समृद्ध करणाऱ्या गोष्टींचं काळानुसार येणारी नवीन नवीन माहिती, नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजे, आपल्याला तयार राहता आलं पण पाहिजे. हे देखील एक आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाचं टूल आहे. कारण जर तुम्हाला पेटीएम ऑपरेट करता येणार नाही, तुम्हाला गुगल पे ऑपरेट करता येणार नाही, तुमच्या वाट्याला संघर्ष येणार. तुम्हाला काळानुसार जर मोबाईल वापरता येत नसेल, तुम्हाला स्ट्रगल येणार. अशा कितीतरी तुमच्या नोकरी व्यवसायामधल्या, तुमच्या काळानुसार बदलत असलेल्या मानसिकतेमधल्या, त्याला सुपर ऍडव्हान्टेज लेवलवरती अगदी परफेक्ट बनवणाऱ्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी जर तुम्ही शिकलात नाही, तुमच्या आयुष्याला जो एनर्जी बॅलन्स देणारा हा युनिव्हर्सल्स आहे, तो विविध स्तोत्र, मंत्र, यंत्र, क्रिस्टल्स थेरपीज किंवा आणखीन काही गोष्टी आहेत, त्याच्याद्वारे तुम्ही जर ती आयुष्यात ऊर्जा बॅलन्स केली नाही, तरी देखील तुमच्या आयुष्यात तो स्ट्रगल निर्माण होतो. कारण काय होतं माहितीये, की जसं मी मगाशी सांगितलं तसं माणसांना एखादी गोष्टीचा जी कमतरता पडत असते ती मिळायला लागल्यावरती त्यांना त्या गोष्टीचा अहंकार होतो किंवा त्यांचा एक निगेटिव्ह बिलीफ होतो आणि मग ते दुसऱ्या गोष्टींना नाकारतात, त्यांची टिंगलटवाळी करतात. उदाहरण जसं मी मगाशी सांगितलं, की कितीतरी लोक घरातल्यांना बोलतात, "अरे काय तुम्ही देवदेव करताय? हे बघा मी प्रयत्न जेव्हा केले, एवढी वर्ष ज्या वेळेला मी संघर्ष केला, हार्डवर्क केलं, त्यावेळेला उभं राहिलेलं आहे. तुमच्या देवदेव करण्याने काय झालेलं आहे?" अशी पण बोलणारी माणसं आहेत ना. पण त्यांना एक कळत नाहीये, की तुमच्या प्रयत्नांना तुमच्या घरातल्या माणसांनी जो स्पिरिच्युअल सपोर्ट घेतलेला आहे, तो स्पिरिच्युअल सपोर्ट देखील तुमच्या कर्मांना एक प्रकारची गती देत होता. कर्म तर करावीच लागतात. गीतेतलं उदाहरण मी परत नवीन पद्धतीने देतो. बघा, युद्धाच्या वेळेला अर्जुन ज्या वेळेला हताश होऊन बसला होता, त्यावेळेला श्रीकृष्णाने काय सांगितलं, की बाबा माझी पूजा कर, नामस्मरण कर. नाही, त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं की धनुष्यबाण उचल आणि युद्ध कर. हे तुझं या वेळेला प्रायोरिटी आहे. परंतु ज्या वेळेला ते अज्ञातवासात होते, त्यावेळेला श्रीकृष्णाने त्यांना काय सांगितलं, की उपासना कर, शंकराचं तप कर, पाशुपतास्त्र घे, इंद्राची उपासना कर, पूजा कर, त्यांच्याकडनं इंद्रास्त्र प्राप्त कर, वेगवेगळी दिव्यास्त्र प्राप्त कर. म्हणजे ज्या वेळेला स्पिरिच्युअल सपोर्ट जिकडे आवश्यक होता, तिकडे स्पिरिच्युअल सपोर्ट त्यांनी घ्यायला सांगितला. आणि ज्या वेळेला जिथे कर्माचं महत्व होतं, त्या ठिकाणी तिकडे श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्माचं मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि मग त्या कर्मामधनं देखील त्याच्या मानसिकतेशी रिलेटेड काय नकारात्मक गोष्टी आहेत आणि त्याचा वास्तविक आयुष्याशी काय संबंध आहे, या युनिव्हर्सलशी काय संबंध आहे, या ब्रह्मांडाशी काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी त्याला भगवद्गीतेनुसार सांगितल्या. त्याच्यावरती देखील वेगवेगळ्या प्रकारच्या शिवगीता, रामगीता, अष्टवक्र गीता, गुरुगीता, गर्भगीता, पांडव गीता, यमगीता अशा कितीतरी प्रकारच्या गीता निघालेल्या आहेत. कारण आयुष्यात जे आपल्याला कळलेलं आहे ना, ते सुद्धा मर्यादित आहे. त्याच्या पण परे काहीतरी आहे. परंतु आपल्याला आपल्या आयुष्यात आपला स्तर वाढवण्यासाठी जेवढं स्वतःला घडवता येईल, तेवढं आपल्याला घडवत राहिलं पाहिजे. जिथे आपण कमी पडत आहोत तिथे. आणि हेच आहे आयुष्य बदलण्याचं सिक्रेट. ज्या वेळेला ही गोष्ट मला समजली, त्यावेळेला मी त्या गोष्टी शिकत गेलो. बरेच जे आपण एक मर्यादित नॉलेज असतं, त्याच्याही पर्या लेवलचं नॉलेज मला कळलं. आणि माझ्याकडनं एक मिस्टेक झाली, ज्या वेळेला मला समजलं, मी डायरेक्ट लोकांना सांगायला गेलो
परंतु लोकांनी त्याच्यातनं गैरसमज निर्माण केला. म्हणजे मी नॉनव्हेज आणि व्हेज ह्याच्यामधला जो डिफरन्स सांगत होतो, त्याचा लोकांनी चुकीचा अर्थ काढला आणि झालं काय की तेव्हापासून माझे व्ह्यूज कमी झाले. युट्यूबवरचे माझे सबस्क्रायबर्स वाढायचे बंद झाले. कारण लोक आपल्या बिलीफनुसार त्यांना जी गोष्ट पटते तीच गोष्ट मान्य करतात. त्यांना जर त्याच्या परीचं जर काय जर कळलं तर त्याचा त्यांना विश्वास बसत नाही. परंतु त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा जावा किंवा जे आपले साधू संतांनी सांगितलेलं आहे किंवा जे आपलं हिंदुत्व सांगत आहे ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. परंतु ते कुठल्या प्रकारे प्रेझेंट केलेलं आहे हे सांगण्यामध्ये माझी जरा ओव्हर एक्साइटमेंट झाली आणि त्याचे जे एक एक पैलू आहेत, एक एक जे एक्झाम्पल्स आहेत ते मला द्यायचे राहिले. तर तो व्हिडिओ मी पुन्हा तुमच्या समोर सादर करणार आहे. परंतु त्याच्यामुळे झालं काय की माझ्या चॅनल्सवरती व्ह्यूज कमी झाले. आता माझ्या चॅनल्सवरती व्ह्यूज कमी येतात. फार मोजकीच लोक माझं चॅनल्स बघतात. तर ह्याच्यामुळे मी काही निगेटिव्ह इम्पॅक्ट घ्यायला पाहिजे का? जर मला माझ्या आयुष्यात बदल करायचा असेल किंवा माझ्या आयुष्यात जर मला खरोखर जर सक्सेस हवा असेल तर या गोष्टीचा मी निगेटिव्ह इम्पॅक्ट घ्यायला पाहिजे का? नाही. पहिली मी ती गोष्ट स्वीकारली की बाबा ठीक आहे, लोकांचा गैरसमज झालेला आहे, आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती आणखीन अभ्यास करायला सुरुवात केली. आणखीन वेगवेगळे विषय शोधायला लागलो. स्पिरिच्युअलिटी मध्ये, मेडिटेशन्स मध्ये आणखीन त्याच्यावरती अभ्यास सुरू केला. त्याच्यामध्ये मी फार कमी व्हिडिओ अपलोड करायला लागलो. कारण माझे वर्कशॉप सुद्धा ठेवलेले असतात. तर वर्कशॉप्स असतात, माझे काही प्रायव्हेट सेशन्स देखील असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही माझा ऑडियन्स होता किंवा क्रू होता तो वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड झाला. आता तो परत आणायचा असेल तरी त्याच्यासाठी मला कर्म, मानसिकता आणि स्पिरिच्युअलिटी या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून ऍक्शन्स घेतल्या पाहिजे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आज तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो फेलियर वाटायला येतोय तो फेलियर पहिला ऍक्सेप्ट करा आणि त्या फेलियर मध्ये तुम्ही कुठल्या स्तरावरती तुम्ही मागे पडलात ही गोष्ट चेक करा. तुम्ही कर्माच्या स्तरावरती मागे पडलात, तुम्ही मानसिकतेच्या स्तरावरती मागे पडलात का तुम्ही स्पिरिच्युअलिटीच्या स्तरावरती मागे पडलात, ही गोष्ट तुम्ही चेक करायला पाहिजे आणि त्यानुसार मग तुम्हाला ऍक्शन्स घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे की मी फक्त युट्यूबवरतीच डिपेंडेबल नाही आहे. माझे वर्कशॉप्स असतात, प्रायव्हेट सेशन्स असतात, प्रायव्हेट कन्सल्टिंग असतात. त्यामुळे मला एवढे प्रॉपर व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही. बऱ्याच लोकांनी मला विचारलं की ऑफर्मेशन्सचे व्हिडिओज तुम्ही का अपलोड करत नाही? तर ऑफर्मेशन्स, नुसती ऑफर्मेशन्स देऊन काही फायदा नाहीये. त्या ऑफर्मेशनशी संबंधित जी फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे जो स्पिरिच्युअल सपोर्ट, तो आपल्याला घ्यावाच लागतो. परंतु होतं असं की जे मी ट्रॅक्स त्या ऑफर्मेशन्स बरोबर म्हणजे ट्यून करतो, ठेवतो, जोडतो आणि ती ऑफर्मेशन्स अपलोड करतो त्यावेळेला जे इतर युट्यूबर्स असतात, जे देशाबाहेरचे आहेत, ते कॉपीराईट स्ट्राईक्स टाकतात किंवा कम्युनिटी गाईड स्ट्राईक्स टाकतात. त्याच्यामुळे मला मग एक्स्ट्रा पे करावे लागतात. मग मी विचार केला की हे असं हे करण्यापेक्षा आपण प्रायव्हेटली ती गोष्ट विकलेली चांगली आहे, योग्य आहे. आणि ऑफर्मेशन्सची एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ऑफर्मेशन्स ही जरी तुम्ही ऐकलात तरी ती ऑफर्मेशन्स तुमच्या कर्मातनं देखील व्यक्त झाली पाहिजे, तुमच्या मानसिकतेमधनं देखील व्यक्त झाली पाहिजे. उदाहरणार्थ एक ऑफर्मेशन सांगतो तुम्हाला, आय लव्ह मनी.
आय लव्ह मनी, आय लव्ह मनी, आय लव्ह मनी. ठीक आहे, मी बोलतोय आय लव्ह मनी. ज्या वेळेला मी म्हणतोय आय लव्ह मनी, त्याचा अर्थ काय होतो? माझं पैशावरती प्रेम आहे. पण ज्या वेळेला मी कर्म करतोय, त्यावेळेला मी त्या पैशांवरती प्रेम करतोय, या प्रकारची माझी कर्म असतात का? का ज्या कर्मातनं मला जो पैसा मिळणार आहे, त्या कर्मांमध्ये मी आळसपणा करतोय, मी टाळाटाळ करतोय, मी चुकीचं वागतोय, माझे प्रयत्न कमीच आहेत. त्या पैशाविषयी एका खोल स्तरावरती माझ्या आयुष्यात इतकी भीती आहे, इतकी नकारात्मकता आहे, जी मला काही केल्या काढताच येत नाहीये. जर हे कर्म असतील, ही मानसिकता असेल, तर मग मला सांगा, तुम्ही आयुष्यभर आय लव्ह मनी बोललात, तरी तुम्हाला ज्या लेवलचा पैसा तुम्हाला अपेक्षित आहे, त्या लेवलचा पैसा तुम्हाला मिळणारच नाही. हे ब्रेसलेट्स घातलेले आहेत, मी क्रिस्टल्स घातलेले आहेत, ह्यांच्यात देखील पॉवर आहे, परंतु ह्यांची पॉवर जर माझ्या कर्मातनं व्यक्त होणार नाही, माझ्या मानसिकतेमधनं व्यक्त होणार नाही. कारण एनर्जी लेवल्सवरती आपण एखाद्या गोष्टीकडे ज्या वेळेला बघतोय आणि ज्या भावनेने बघतोय, त्यावेळेला ती गोष्ट अशी चार्ज होते. आता विचार करा, मी हे क्रिस्टल्स घातलेले आहेत आणि मनातनं मी विचार करतोय, अरे यार, मी हे क्रिस्टल्स घातलेले तर आहे, पण हे मला फायदा देतील का? माझं काम करतील का? आहे ना, माझ्या आधीच्या ह्याच्यामध्ये मला असं असं हे झालं, मी क्रिस्टल घातलेले आहेत, पण ज्या वेळेला मी हे असं अमुक अमुक काम करायला जातो ना काहीतरी वाईट होतं, अडथळा होतो, येतोच, माझं नशीबच वाईट आहे. अशी जर धारणा असेल, अशी जर मानसिकता असेल, मला सांगा, हे क्रिस्टल्स तुम्हाला कसे बेनिफिट देणार? आणि मग लोक म्हणतात, यार, क्रिस्टल घालून पण काय उपयोग झाला नाही, यंत्र वापरून मी पूजा करून पण मला उपयोग झाला नाही, रत्न धारण करून पण उपयोग झाला नाही. कारण कसं असतं माहितीये बघा, बिझनेस करणारा बिझनेस करून जातो. एखादा मनुष्य तुम्हाला रत्न देतोय आहे, तर त्याची इंटेन्शन काय आहे हे नक्की आपल्याला माहिती नाही. तो त्याचा बिझनेस खपवण्यासाठी तुम्हाला रत्न देतोय, की तुम्ही वापरा. तर तुमची मानसिकता काय आहे किंवा तुमचे कर्म काय आहेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही त्या एक गिरायकाप्रमाणे तुम्हाला बघतोय आणि तुम्हाला ते रत्न देतोय. परंतु ज्या वेळेला एखादा व्यक्ती तुम्हाला विचारतोय, की बाबा, तुझी कर्म काय आहे, तुझी मानसिकता काय आहे, स्पिरिच्युअलिटीमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुला एक्झॅक्टली हव्या आहेत, या तिन्ही गोष्टींचे कॉम्बिनेशन्स करून ज्या वेळेला तुम्हाला उपाय सांगतो ना, त्यावेळेला तुम्हाला ते उपाय लाभदायक होतात. आणि तुम्हाला ते उपाय लाभदायक तेव्हाच होतील ज्या वेळेला त्यांनी त्या विश्वासाने सांगितलेल्या गोष्टीसाठी तुमच्या कर्मातनं, तुमच्या मानसिकतेमधनं तुम्ही त्या गोष्टीला ती एनर्जी देताय, ती ऍक्शन्स लेवल तुमची त्या लेवलची आहे, तुमच्या कर्मातनं, तुमच्या मानसिकतेमधनं ती पात्रता व्यक्त होते. व्यक्त झालं पाहिजे. कारण एक समृद्ध माणूस आपली समृद्धी आपल्या कर्मातनं, आपल्या राहण्यातनं आणि त्याच्यासाठी ज्या गोष्टींचा तो आधार घेतो आहे, मग ती स्पिरिच्युअलिटीची असो किंवा आणखीन कुठली काही असो, त्याच्यातनं ती समृद्धी व्यक्त होते. नॉर्मल माणूस फक्त शॉर्टकट शोधतो, फक्त दिखावा करतो. त्याला शॉर्टकट हवा आहे, की काहीतरी उपाय दे मला, की ज्याच्याने माझं आयुष्य बदलेल. परंतु त्याच्यासाठी जे कर्म करायला पाहिजे ते मला काही जमणार नाही, किंवा त्याची लेवल काय आहे ते माझ्याने काय होणार नाही, मानसिकता काय आहे ते त्याच्याने मला काय फरक पडत नाही. हा, हे म्हणतोयस ना, तर ह्याचा मला लाभ भेटला पाहिजे. तुम्हाला लाभ भेटूच शकणार नाही. कारण आयुष्य बदलण्यासाठी जिथे ज्या गोष्टींची आवश्यकता आहे तिकडे तुम्ही वर्कच करत नाहीये.
आणि ह्याच्यामुळे माणसाच्या आयुष्यातला स्ट्रगल हा संपतच नाहीये, तो एका सायकल प्रमाणे चालूच राहतोय. कारण हेच तर आपल्या संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी वेदातना, ग्रंथातना सांगितलेलं आहे. आपण साईबाबांची आरती, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. काय बोलले साईबाबा की श्रद्धा आणि सबुरी, विश्वास ठेव आणि पेशन्स ठेव. पेशन्स ठेव म्हणजे पेशन्स ठेवून काम कर तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या कर्मावरती. विश्वासाने काम कर, तुला रिझल्ट भेटणारच आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की जयाचा भावार्थ जैसा त्याचा लाभ पैसा. हे मी आधी पण म्हणालेलो आहे, हे परत परत का सांगतोय? कारण तुम्हाला ती गोष्ट क्लिक झाली पाहिजे. एखादी गोष्ट ऐकताय तर त्याच्यामधनं तुमचं जे मिस झालेलं आहे त्यावेळेला ते मिस झालेली गोष्ट तुम्हाला ज्या वेळेला क्लिक होईल, ज्या वेळेला ती तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल, सो ही गोष्ट ज्या वेळेला तुम्ही आपल्या आयुष्यात समजून घ्याल, त्याला डेव्हलप करत जाल, तुमच्या आयुष्यामध्ये त्या लेवलचा बदल घडायला सुरुवात होतो. त्या लेवलचा बदल करायला सुरुवात होतो. ही गोष्ट 100% खरी आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही एखादं कर्म करताय तर त्याचा रिझल्ट हा येणारच येणार आहे. मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. तुमच्या आयुष्यात जो काही रिझल्ट येतोय तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तो तुमच्याच तर कर्माचा आहे ना, तुमच्याच मानसिकतेचा आहे. किंवा त्याच्यामध्ये जे काही चांगलं आणि वाईट घडलेलं आहे, ज्याची जी लेवल आहे, ती पण तुमच्याच कर्मामुळे, मानसिकतेमुळे आणि त्याच्या मागे ज्या स्पिरिच्युअल गोष्टींचा सपोर्ट आहे, ज्या परमेश्वराचा, युनिव्हर्सलचा एक वैश्विक शक्तीचा तुम्हाला सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात ती चांगली किंवा वाईट लेवल जी आहे, ती कमी जास्त प्रमाणात आहे. त्याच्यापेक्षा पण वाईट झालं असतं. नाही झालंय. का? कारण कुठेतरी स्पिरिच्युअल सपोर्ट आहे. तुमच्या गतजन्मामधला किंवा तुमच्या घरातले कोणतरी करतात आहे. तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे. मग तुमच्याच जर कर्माचा खड्डा हा एवढा खोल आहे, ज्याला भरायला पेशन्स म्हणजे सबुरी लागते आहे. परंतु तुमची स्वतःवरची श्रद्धा जर कमी पडत असेल, तर उस श्रद्धा पे काम करना पडेगा बॉस. ही गोष्ट समजून घ्या आणि आपल्या आयुष्यात चेक करा, तुम्ही कुठल्या लेवलला कमी आहात आणि त्या लेवलचा सपोर्ट घ्यायला सुरुवात करा. ज्या वेळेला मी ही गोष्ट समजलो, त्यावेळेला मी या तिन्ही लेवलवरती म्हणजे कर्मावरती, मानसिकतेवरती, स्पिरिच्युअलिटीवरती नॉलेज मिळवायला सुरुवात केली आणि स्टील त्याच्यावरती नॉलेज डेव्हलप करत राहतोय, घडवत राहतोय. कारण माझं इंटेन्शन क्लिअर आहे की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं पेरायचं आहे. ही एक भावना आहे. कारण ज्याने आयुष्यात स्वतः वाईट दिवस बघितलेले आहेत, ज्याने आयुष्यात स्वतः फसल्या जाण्याचा, अपमान होण्याच्या यातना काय असतात त्या समजलेल्या आहेत, तो दुसऱ्याच्या आयुष्यात त्या गोष्टी त्याला पेरून कधीच सुख मिळणार नाही. सूड ही गोष्ट फालतू आहे, ह्याच्यामधनं दुसरा सूड निर्माण होतो. हे चित्रपटात दाखवतात ना की रिव्हेंज घ्यायचं आहे किंवा असं करायचं आहे. मला नाही भेटलं तर मी कोणालाच सुखाने जगायला देणार नाही. फालतू गोष्ट आहे ही. याच्याने काही साध्य होत नाही. उलट तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते आणखीन वाढायला लागतात. त्यामुळे आपलं आयुष्य रिव्हेंज, मिस्टेक्स, दोष बघणं ह्याच्यापासून म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यात किंवा दुसऱ्यांकडनं ते काय प्रॉब्लेम झाले हे सगळं बघणं थांबवा
आणि आता आपल्या आयुष्यात आपल्याला काय गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत कर्माच्या, मानसिकतेच्या आणि स्पिरिच्युअलिटीच्या लेवलवरती, ते चेक करा आणि त्या प्रकारे त्या गोष्टींचा सपोर्ट घ्या. तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलेल. थँक्यू. धन्यवाद.